नमस्कार. एक्सपर्ट टॉकमध्ये मी आकाश गोंदवले तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण या सेगमेंटमध्ये फायनान्समधले जे कोणी एक्सपर्ट आहेत अशा लोकांना इथं बोलवतो आणि त्यांची एक्सपर्ट व्ह्यूज जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज या सेगमेंटमध्ये आपल्याकडं कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर मंदार पवार सर आलेले आहेत, जे ESG फंड मॅनेज करतात कोटकमध्ये आणि 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्यांना रिसर्च ॲनालिसिसचा आहे. आणि मग आता मार्केटची वोलॅटिलिटी किंवा भविष्यात इंडियन मार्केट कुठे जाईल, कोणत्या सेगमेंटमध्ये किंवा सेक्टरमध्ये पुढे ग्रोथ राहू शकेल, कशा पद्धतीने ते त्यांच्या फंडमध्ये रिसर्च करून इक्विटी किंवा स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस काय आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आज आपण इथं त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. त्याचबरोबर ESG ही काय भानगड आहे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या येतात, कोणकोणत्या येत नाहीत आणि फ्युचरमध्ये ESGचं भविष्य काय असेल याच्याबद्दल पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. तर मंदार सर, तुम्ही वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलमधून आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचं पहिलं तर मनापासून स्वागत. नमस्कार. माझं सौभाग्य इकडे बोलवलं तुम्ही. नाही, आम्हाला कसं आहे ना, आमच्या ऑडियन्सला म्युच्युअल फंड म्हटलं तर खूप चांगली ॲड बघायला मिळते आणि शेवटी वाक्य येतं की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली. आता हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय हो? ओके. ह्याच्यात मी एक किंवा अगदी सुरुवातीला कॉलेजमध्ये ज्यावेळी फायनान्शियल मॅनेजमेंटवरती लेक्चर असायचे त्यावेळी प्रोफेसरने एक चांगलं उदाहरण दिलं होतं. कदाचित आणि ते उदाहरण माझ्या सोबत नेहमी राहिले मागचे 20 वर्ष जे मी करिअरमध्ये आहेत. ते बोलले की 2 होडे आहेत. एक होडी आहे ज्याच्यात होल आहे, बर. दुसरी होडी आहे ज्याच्यात होल नाही आहे, ती चांगली होडी आहे. ओके. तर दोन्ही होडी नदीत जात आहेत. ओके. तर कुठे रिस्क आहे? जिला होल आहे तिला रिस्क आहे असं म्हणते. हो, ते म्हणाले नाही, ते चुकीचं आहे. बर. कारण त्या होलमध्ये पाणी जाणार आहे नक्की, ती होडी डुबणार आहे नक्की. तर ही एक सर्टन्टी आहे, त्याला रिस्क नाही म्हणता येईल. ओके, हे 100%. वा. होडी जी चालली आहे तिकडे असं होऊ शकतं की लाटा जास्त जोराच्या आल्या किंवा तिकडे कुठे एखाद्या जागी दगड सापडला किंवा काय झालं, तर तो जो धोका असतो त्याला रिस्क म्हणतात. जिकडे सर्टन्टी आहे की जिकडे होडी डुबणार आहे त्याला रिस्क नाही म्हणत. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही रिस्क घेता तर रिस्क कधी एकटं नसतं, रिस्क बरोबर रिटर्न असते. बरोबर. आपण ज्यावेळी म्हणतो की फायनान्शियल मार्केटमध्ये रिस्क आहे, जी स्टेटमेंट आपण देतो त्याच्यासोबत हे झालंय की काही गोष्टी होऊ शकतात किंवा नाही होऊ शकतात. म्हणजे निगेटिव्ह होणारच असेल का? नक्की नाही. निगेटिव्ह असते तर त्याला रिस्क नाही म्हणणार, त्याला सर्टन्टी म्हणणार की हे आपण धोक्यात जातो. बरोबर. रिस्क अशी असेल ज्यावेळी काही गोष्टी होऊ शकतात, नाही होऊ शकतात, ह्याच्यामधला आपल्याला फरक कळून घ्यायचा. आणि जितका आपण धोका पत्करतोय त्याच्या समोरासमोर आपल्याला रिटर्न्सची अपेक्षा आहे का? जर जी रिटर्न्सची अपेक्षा चांगली वाटते धोक्याच्या समोर, काय वाईट जाऊ शकतं त्याच्या समोर, तर तिकडे आपलं इन्व्हेस्टमेंट असायला हवी. तर ज्यावेळी आपण म्हणतो की एक रिस्क रिवॉर्ड, जिकडे रिवॉर्डची किंवा रिटर्नची पॉसिबिलिटी शक्यता जास्त असते, तिकडे आपली गुंतवणूक असायला हवी. तर म्हणून आपण ज्यावेळी इन्व्हेस्टरना सांगतो की मार्केट सब्जेक्ट टू रिस्क, हे एकदा करून की असं ही काही इकडे गॅरंटीड रिटर्न नसते मार्केटमध्ये. ओके. जसं म्हणायला गेलं तर FD वरती सुद्धा गॅरंटीड रिटर्न नसते, कारण का बँकेची तुम्ही स्टेबिलिटी 100% घेऊ नाही शकता. पण इट्स शुअर की म्हणजे ठीक आहे, तुम्हाला एखादा FD वरती रिटर्न मिळतो, धोका कमी आहे. मार्केटमध्ये धोका जास्त आहे पण रिटर्न सुद्धा जास्त आहे. तर हे मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये लोकांना कळून यायला. आणि हे फक्त स्टॉक मार्केट नव्हे तर दुसरे कुठले पण फायनान्शियल मार्केट बघितलं, मग ते रिअल इस्टेट असो, सोनं बाजार असो, सगळे हे येतच. सगळे ऍसेट क्लासवाले सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणत नाहीत आणि म्युच्युअल फंड म्हणताय, असाच फरक म्हणावा का? नाही, तसं नाही आहे. माझ्या मते आपण जे म्युच्युअल फंडने जे समोरून हे सांगितलं जातं म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, आय थिंक एक चांगलं एक प्रकारे एक फॉरवर्ड स्टेप आहे की म्हणजे जे गुंतवणूकदार असतील ना आधीच सांगितलं जातं. कारण का सगळ्या मार्केटमध्ये धोका असतो काही ना काही. असं नाही की बॉन्ड मार्केट म्हणजे सेफ आहे, ठीक आहे, तिकडे धोका कमी आहे, रिटर्न सुद्धा कमी असतात. रिअल इस्टेटमध्ये कदाचित धोका
जास्त आहे, पण तिकडे रिटर्न सुद्धा जास्त आहे. तसं स्टॉक मार्केटमध्ये रिटर्नची शक्यता जास्त आहे, धोका सुद्धा जास्त आहे. धोका का जास्त आहे? कारण का अशा बऱ्याचशा फॅक्टर्स असतात, काही जागतिक फॅक्टर्स असतील, काही घरगुती फॅक्टर्स असतील, त्याचा मार्केटवरती परिणाम बराच असतो. आणि स्टॉक मार्केट किंवा हा रिस्क आहे, आणि म्युच्युअल फंड हे त्यापैकी एक पर्याय झाला की कसे स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि जे आपण रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे म्युच्युअल फंड. आणि ज्यावेळी काही बरेचसे गुंतवणूकदार असतील ते कदाचित नवीन असतील या मार्केटमध्ये, त्यांना कदाचित ह्या उतार चढावांची जाणीव नसेल, तर ह्या उतार चढावांची जाणीव घेण्यासाठी हे आधीच आपण एक त्यांना साबूत करून ठेवतो की थोडंफार काहीतरी उतार चढाव होत राहतील, त्याला तुम्ही धोका म्हणून समजून घ्या ह्या मार्केटच्या, आणि हे त्याची चांगली समज घेऊनच मग मार्केटमध्ये गुंतवणूक करा. म्हणजे गाडी चालवणं हा धोका आहे, हो, पण ज्याला चालवता येत नाही ही सर्टन्टी आहे की तो जाणारच आहे बाबा. ज्याला चालवता येत नाही त्यांनी चालवली तर ही गॅरंटी पकडा की ऍक्सिडेंट होणार आहे, बरं, ती रिस्क नाहीये. आणि ज्याला चालवता येते त्यांनी जर चालवली तर तो थोडीशी रिस्क घेतोय, पण ज्याला चालवता येते त्याचा अपघात होण्याचा धोका फारच कमी आहे. बरोबर बरोबर बरोबर. आणि काय तसं आपण म्हणतो ना की आता जर आपण, तुम्ही गाड्याचं उदाहरण घेतलं, रस्त्यावर चालण्यात सुद्धा धोका आहे ना. हो हो, बरोबर. तर ऍक्सिडेंटचा धोका तर तुम्हाला चालण्यात पण होईल, पण त्याचा अर्थ असं नाही की आपण त्यामुळे रस्त्यावर उतरणार नव्हतं. आपल्याला आपलं काम करायचीच आहेत, कुठे ना कुठे आपले काही ना काही कामं आहेत, काही ऑब्जेक्टिव्ह आहेत जे आपल्याला पुरे करायचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला पुढे घ्यावंच लागेल. तर आता आपण मग स्टॉक मार्केटमध्ये काय येतो किंवा कुठल्या पण फायनान्शियल मार्केटमध्ये काय येतो, कारण का आपल्या काही ना काही गोल्स असतात, काही ना काही आपले ॲम्बिशन असतात. की आता समजा गोल्स जर तसं म्हटलं की आपल्याला वाटतं की रिटायरमेंटसाठी आपल्याला पुंजी जमा करायची आहे, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला पुंजी जमा करायची आहे, तर ह्याच्यासाठी एक वेल्थ क्रिएट करणं जरुरी आहे. कारण का कुठे ना कुठे महागाई दराला आपल्याला बीट करून त्याच्यासाठी कॉर्पस करायचं. महागाई दर करणं तर मिनिमम झालं, त्याच्यावरती आपल्याला काही ना काही आपल्याला आपली वेल्थ क्रिएट करायची आहे. तर स्टॉक मार्केटमध्ये हा पर्याय चांगला आहे. त्याच्या बऱ्याच जणांना स्टॉक मार्केटची जाणीव कमी असते, तर त्याच्यासाठी म्युच्युअल फंडच्या मार्गे गेलं तर हा चांगला एक उपाय ठरतो. आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आता बरीच दशकं गेली आहेत, म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आहेत, लोकांनी त्याचा उपयोग केला आहे आणि त्याचा फायदाही उठवला आहे. बरोबर. आणि तो फायदा उठवल्यामुळे एक ट्रस्ट सुद्धा निर्माण झाला, एक भरोसा निर्माण झालाय की हा ही ट्रॅक रेकॉर्ड झाली आहे, की त्या भरोशामुळे बरेचसे गुंतवणूकदार आता ह्याला जोडतात, रिटेल इन्व्हेस्टर आता ह्याला ऍड होत चाललेत. आणि ह्याच्यामुळे मी हे म्हणेन की ह्याचा वापर अधिकात अधिक करावा म्युच्युअल फंडचा, जर का स्टॉक मार्केटची जाणीव नसेल. फक्त जाणीवच गोष्ट नाही, कधी कधी आपल्याला आपण किती वेळ घालू शकतो, कारण का प्रत्येक स्टॉक बघणे, प्रत्येक सेक्टर बघणे, तर त्याच्यात आपल्याला ती वेळ घालावी लागते. आणि किती आपण त्याच्यात एक्सपर्टीज घेऊ शकतो, किंवा किती आपल्याला इन्फॉर्मेशन आणि नॉलेजची ॲक्सेस मिळते. कदाचित जर एखादा रेग्युलर कोण असेल जो नोकरी धंदा करतोय, कदाचित तेवढा टाइम त्यांना वेळ मिळणार नाही याच्याकडे लक्ष द्या. याच्यासाठी हे प्रोफेशनल जसे आम्ही आहोत, काही प्रोफेशनल, आमचं पूर्ण काम हेच आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असायला हवं, आणि त्याचा परिणाम मार्केटवर काय असायला हवं त्याचा अभ्यास होतो, आणि त्याच्यावरून आम्ही पुढचा कॉल घेतो. तर त्याच्यासाठी ही म्युच्युअल फंड इंडस्ट्री एक सहाय्य म्हणून आहे, आणि त्याचा म्हणून वापर असावा. व्हेरी गुड. मला एक सांगा, ही रिस्क कमी करण्यासाठी आता तुम्ही रिसर्च अनालिसिस्ट आहात, त्याचा एक्झॅक्टली काय रोल आहे, जेणेकरून रिसर्च अनालिसिसमुळे काय बेनिफिट होतो, किंवा कशी रिस्क कमी होते किंवा वाढते, नक्की काय रिसर्च अनालिसिसचा रोल आहे? बरोबर. रिस्क कमी करण्यासाठी आपण ज्यावेळी म्हणतो की रिस्क कमी करण्या, तर त्याच्यासमोर मी परत पहिल्या वाक्यावर येईल की कुठे रिवॉर्ड जास्त मिळतोय आणि त्याच्या समोर रिस्क. बरोबर, कुठे ना कुठे आपण रिस्क कमी करायला बघतोय. तर रिस्क कमी कसे करणार, तर आपण अंग्रेजी म्हणतो कॅल्क्युलेटेड रिस्क, ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं जरुरी आहे. ओके. जर आपण कॅल्क्युलेशनच्या शिवाय रिस्क घेतोय, तर तो आपलं कुठे ना कुठे आपण ती रिस्क नाही त्याला म्हणते, त्याला आपण म्हणतो की जास्त ऍडव्हेंचरस होणं म्हणू शकतो आपण. तर रिसर्चचा रोल हा आहे की जे आपण कुठे गुंतवणूक करतो. आता आपण मार्केटमध्ये गुंतवणूक करतोय म्हणजे काय, आपण कुठल्या तरी कंपनीच्या धंद्यामध्ये आपण सहभागी होतो. तर तो धंदा कसा वाढेल, त्याचा जो नफा असेल तो कसा वाढेल, आपण त्याचा अभ्यास करतोय किंवा त्याचा अंदाज लावतोय, काय कारणाने वाढू शकतो. हां, बरोबर. तर
आता धंदा कसा वाढू शकतो किंवा जो नफा कसा वाढू शकतो त्याच्या मागे सुद्धा बरेचशी घटके खेळत असतात. तर त्याच्यात काही डोमेस्टिक फॅक्टर झाले, काही जागतिक घटक झाले, ते सेक्टरची ग्रोथ कशी आहे, त्याच्यासाठी कॉम्पिटिशन कशी आहे, हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आणि स्टडी करणं हे आमचं रोजचं काम आहे. तर ज्यावेळी आम्ही ॲज अ रिसर्च हाऊस किंवा ॲज अ रिसर्च ॲनालिस्ट आम्ही काय करतो की ते सेक्टर्स, म्हणजे आता समजा एखादा कुठला सेक्टर, समजा IT सेक्टर, समजा त्या IT सेक्टरबद्दल पूर्ण आम्ही माहिती काढून घेतो की कुठे वाढ होण्याची शक्यता आहे, काही रिस्क कुठे आहे की जिकडे IT सेक्टर कदाचित थोडा धंदा मंदावला जाईल तर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. तर सगळ्या या गोष्टींकडे आपण बघून मग हे डिसाईड करू पहिलं एक सेक्टर कसा चाललाय, त्या सेक्टरमध्ये कुठल्या कंपन्या आहेत जे चांगले काम करतात, जिकडे त्यांचे मार्केट शेअर वाढते, ठीक आहे, मार्केट शेअर वाढते, चला ते चांगले ग्रो होत आहेत, पण त्यांची मॅनेजमेंट कशी आहे, मॅनेजमेंट शेअर होल्डर्सचा इंटरेस्ट बरोबर घेत आहेत का, की ते एकट्यासारखे बघतायत, कारण काही छोटे गुंतवणूकदार सुद्धा त्यांच्या संघ आहेत ह्या जर्नीमध्ये. तर त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही, त्यांचे इंटरेस्ट सुद्धा बघायला हवे. तर ही जी बिझनेस कसं चाललाय, मॅनेजमेंट कसं चाललंय आणि व्हॅल्युएशन स्टॉकची कशी आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण कुठे तो धोका कमी करता येईल, कुठे आपलं बिझनेस रिस्क कमी करता येईल, कुठे मॅनेजमेंटची रिस्क कमी करता येईल आणि कुठे व्हॅल्युएशन, कुठे जास्त व्हॅल्युएशन झाली आहे तर तिकडून थोडासा आपला एक्सपोजर कमी असावा असं ध्यानात ठेवून आपण रिस्क बघतो. आणि ह्याच प्रोसेसला इंटरनल कोटकमध्ये आम्ही BMV म्हणून म्हणतो की B म्हणजे बिझनेस, M मॅनेजमेंट, V व्हॅल्युएशन. ह्या 3 गोष्टींवरती सगळ्यात मोठा लक्ष असतो. आणि ज्यावेळी आपल्याला स्टॉक निवडायचे असतील किंवा सेक्टर निवडायचे असतील तर ह्याच इम्पॉर्टन्सने जातो की सगळ्यात आधी बिझनेस कसा चाललाय, मॅनेजमेंट कसं चाललंय आणि व्हॅल्युएशन मग त्याच्या मागोमाग तिघांकडे लक्ष आहे, पण ही ऑर्डर असेल. ओके, फंटास्टिक. म्हणजे तुम्ही रिस्क कमी करण्यासाठी सगळ्यात पहिले ते जागतिक लेवलचे घटक चेक करताय, मग आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरदेशीय घटक चेक करताय, त्याच्यानंतर कोणतं सेक्टर त्याच्यामध्ये परफॉर्म करेल आणि त्यानंतर कॉम्पिटिशनमध्ये कोणती कंपनी बेस्ट करेल, बरोबर, एवढं सगळं करताय. फायनली मग तुम्ही मॅनेजमेंटला वगैरे भेटता का? हो, भेटायचंच असतो, कारण का जसं आमचा रिसर्चचा एक प्रोसेस आहे त्याच्यात आम्ही हे जोडून घेतले की कुठे पण कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आहोत तर त्यांच्या त्या मॅनेजमेंटला तर आम्ही भेटतोच. ओके, वर्षातून एकदा दोनदा तीनदा बऱ्याच वेळा भेटणं होऊन जातं, पण कमीत कमी 2दा तरी भेटतोच वर्षातून जिकडे आम्ही इन्व्हेस्टेड आहोत. फक्त जिकडे आम्ही गुंतवणूक केल्या फक्त त्याच कंपनीपर्यंत मर्यादित नाही, त्यांचे जे कॉम्पिटिशन असतील, काही तर अनलिस्टेड असतील, बरोबर, त्या कंपनीची सुद्धा आम्ही समजून घेतो की कसे सेक्टर चाललंय किंवा कशी त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांची रणनीती काय, जी इन्व्हेस्टेड कंपनीच्या अगेन्स्ट उभे राहतायत तर ते काय स्ट्रॅटेजी फॉलो करतायत. त्यासोबत काही एक्सपर्ट्स असतील, कस्टमर्स असतील, काय त्याच्यावर सुद्धा अंदाजा घेता येईल. जर उदाहरणार्थ घेतलं तर आपण समजा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर बघतो, ठीक आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये हे जाणणं जरुरी आहे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, धोरणं त्याच्यात चालना आहे की नाही, की ते थांबवले आहेत. जर ते होत असतील तरच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ऑर्डर्स येतील. बरोबर, जर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ऑर्डर येत असतील तरच कदाचित सिमेंटला तुम्हाला डिमांड जाईल. जर सिमेंटमध्ये डिमांड असेल तर कदाचित त्याच्या कंपन्यांना फायदा होतील. तर तसलं त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवरती व्ह्यू घ्यायचा तर कदाचित सिमेंट कंपन्यांशी बोलणं सुद्धा जरुरी आहे. सिमेंटवरती व्ह्यू घ्यायचा तर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीबरोबर बोलणं जरुरी आहे. तर हे सगळं आपल्याला एकत्र घेऊन एक कॉमन व्ह्यू बनवावा लागतो. फंटास्टिक. म्हणजे एक सामान्य माणूस हे सगळं करू शकत नाही. तो कुठेतरी न्यूज येतात किंवा काही आणि मग रुमर्सवरती बिलीव्ह करून इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग कुठेतरी फसतात आणि पैसे घालून मग लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनवून सुद्धा काही फायदा होत नाही. तर तुम्ही मात्र हे सगळं चेक करता. मला एक चांगली मॅनेजमेंट किंवा एक खराब मॅनेजमेंट हे तुम्ही आता त्यांना भेटल्यानंतर लक्षात असेल, अशा कोणत्या गोष्टी डिस्कस केल्या किंवा अशा कोणत्या गोष्टी कळल्यावर प्रश्न विचारल्यावर तुम्हाला हे कळतं की ही चांगली मॅनेजमेंट आहे किंवा ही नाही एवढी बेस्ट? ओके, नाही, चांगला प्रश्न आहे, कारण का इकडे थोडीशी ह्याच्या मागे काय फॉर्म्युला नाही, थोडी कला आहे, बरोबर. तर थोडंसं सायन्स नाही, थोडीशी आर्ट आहे की मॅनेजमेंटना परखणं थोडं आर्ट आहे. आता ह्याच्यात आमचं लक्ष हे असतं की सगळ्यात आधी त्यांना धंदा करतायत, ते चांगल्यापैकी धंदा करतायत, पण
जे त्यांच्या समोर जी काय कॉम्पिटिशन आहे त्याला उभे राहण्यासारखी त्यांची क्षमता आहे का, बरोबर, त्यांची कॅपेबिलिटी आहे का. ओके, तर ते एक झालं. कारण का आम्ही फक्त त्या मॅनेजमेंटला पुन्हा इंडस्ट्रीच्या बऱ्याचशा कंपन्यांना भेटत असतो, ते एक झालं. दुसरी गोष्ट की हे करताना एक असतं की तुम्ही धंदा वाढवताय, तुम्ही प्रॉफिट वाढवताय, बिझनेस वाढवताय, त्यासोबत तुम्हाला एक जे धंद्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यातून तुम्हाला किती परतावा मिळतोय, ज्याला आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतोय, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किंवा रिटर्न ऑन इक्विटी. याचा अर्थ काय की समजा तुम्ही धंदा वाढवत चालला पण त्याच्या मागे तुम्ही पैसा ओकत गेलात तर तो कुठे ना कुठेतरी एकदा गाडी थांबेल. बरोबर. त्याच्यासाठी गरज ही आहे की त्या धंद्यातून त्यांना परतावा सुद्धा मिळाला, म्हणजे तो परतावा आला तरच तुम्ही परत धंद्यात परत इन्व्हेस्ट करू शकता. तर जर तुम्ही स्वतःचा पैसा जर गुंतवणूक करत असाल तर ठीक आहे, कर्ज काढत गेलात आणि मग तुम्ही बिझनेस बॅलन्स शीटवरती रिस्क वाढवली तर ती गाडी जास्त लांब जाणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन कॅपिटल हे इम्पॉर्टंट झालं. तर ज्यावेळी आम्ही आमचे स्टॉक्स निवडतोय आणि त्याच्यात आम्ही कुठले कंपन्या चांगले करतायत तर त्याच्यात आम्ही बघतो हे जी चांगली मॅनेजमेंट, त्या चांगली मॅनेजमेंट हे असते जे त्यांचं हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटवरती लक्ष असतं. त्यांना ते इम्पॉर्टन्स देतात. कारण का शेवटी जर थोडा फायनान्शियलमध्ये थोडंसं डीप चाललं, थोडं टेक्निकल चाललं, पण कॅश फ्लो हे प्रॉफिट अँड लॉसपेक्षा इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे शेवटी धंद्यातून तुम्ही किती कॅश निर्माण करू शकता, कारण कॅश निर्माण केली तरच तुम्ही ती रिइन्व्हेस्ट करू शकता. आणि आम्ही बघतो की जे मॅनेजमेंट जे चांगल्या रिटर्न्स केलेले आहेत ओव्हर दी इयर्स, इतक्या वर्षाने दशकाने जे चांगल्या कंपन्या बाहेर आल्या, स्टॉकने रिटर्न दिले, तर त्याच्यात हा एक मेजर पैलू आहे की मॅनेजमेंटचं त्यांचं कॅश फ्लोवरती लक्ष असतो. तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे झालं धंदा करेपर्यंत, चांगले धंदा करावे. त्यासोबत जसं मी म्हणाल की मायनॉरिटी शेअर होल्डर्स जे आपल्यासारखे छोटे इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ते त्यांचं लक्ष असतं. त्यांना ते ॲज अ पार्टनर बघतात, ना की फक्त सोर्सिंग, फंड सोर्सिंगसाठी नाही, फक्त ॲज अ पार्टनर बघतात. ते एक इम्पॉर्टंट आहे. आणि टू सम एक्सटेंट हे गव्हर्नन्स स्टँडर्ड्स वाढले आहेत. आणि जसं कुठेतरी तुम्ही ESGचा उल्लेख केला, त्याच्यात जी म्हणजे गव्हर्नन्स आहे त्याच्यात हा एक मोठा पैलू सुद्धा होऊन जातो. ते ESG आता तुम्ही नावच काढलं त्याच्यावरतीच येणार होतो मी. हा जो फंड आहे ESGचा लॉंग फॉर्म काय, नक्की कोणत्या प्रकारच्या कंपन्या ESG या सेगमेंटमध्ये येतील आणि कोणत्या नाही येणार, आणि काय हे ESG काय आहे म्हणजे? हो, हे ESG म्हणजे इंग्लिशमध्ये E म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, S म्हणजे सोशल म्हणजे आपलं सामाजिक फॅक्टर्स, आणि G म्हणजे गव्हर्नन्स झाले. म्हणजे कुठे आपले जे कंपन्या आहेत कुठल्या प्रकारे आपले कंपनी रन करणार, फक्त शेअर होल्डरसाठी नाही तर आजूबाजूची कम्युनिटी सुद्धा. तर ह्या तिघा घटकांकडे लक्ष असणार. तर ह्याच्यात गव्हर्नन्स हा फॅक्टर भारतात चांगल्यापैकी लोकांनी त्याच्यावरती लक्ष दिलेलं आहे की कंपनी मायनॉरिटी शेअर होल्डरकडे फ्रेंडली आहे का, किंवा जे आपण CSR म्हणून म्हणतो, कम्युनिटी साठी किती कॉन्ट्रीब्युशन करता, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी किती तुम्ही कॉन्ट्रीब्युट करता, किती तुम्ही म्हणजे जर एखादी फॅक्टरी लागली तर आजूबाजूच्या लोकांवरती कितपत परिणाम होतो, जर निगेटिव्ह आहे तर त्याला कसं थांबवता येतात. तर ह्या गोष्टी भारतात चांगल्या प्रकारे सोशल आणि गव्हर्नन्स हे फॅक्टर्स ध्यान दिले आहे. पण कदाचित पर्यावरणाकडे जे लक्ष हवं तितकं होत नव्हतं ते, पण आता ते वाढत चाललंय. कुठे ना कुठे आपण बघतोय की जी क्लायमेट चेंज आहे त्याची क्लायमेट चेंज सुद्धा जाणीव होत चालली आहे. आणि हे सुरुवात जरी युरोपियन देशापासून झाली असेल ह्या कॉन्सेप्टची, पण भारतात सुद्धा त्याची जाणीव. आपण ऐकलेत की भारताचे प्राईम मिनिस्टर सुद्धा, मोदीजी सुद्धा कुठे ना कुठे मेन्शन करत असतात की आपण ग्रीन एनर्जीकडे मूव्ह होतो किंवा 2070 पर्यंत आपल्याला नेट झिरो करायचं असतं. तर ह्या सगळ्या फॅक्टर्समध्ये ज्यावेळेस आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे आहेत की आपल्याला भारताची जी कार्बन एमिशन कमी करायचे, कुठे ना कुठे पूर्ण बंद करायचं म्हणतात कोल आणि तर कुठे ना कुठेतरी आपल्याला आपले जे कंपन्या आहेत त्यांना तो कार्बन एमिशन कमी करावा लागेल. किती कार्बन परत एन्व्हायरमेंटमध्ये जातो त्याला कमी करायचं आहे. तर त्याच्यात सगळ्यात मोठा जी कॉन्ट्रीब्युशन असेल ते ह्या कंपन्यांकडून असेल. तर या कंपनी त्याच्याकडे लक्ष देत आहेत का? एन्व्हायरमेंटचं रिझन
एक प्रकारे ठीक आहे, पण त्याच्या की धंद्यावरती किती परिणाम असतो. जर तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तरच तुमचा पुढचा फ्युचर आहे. कदाचित त्याचा तुम्हाला परिणाम 4-5 वर्षात नाही तर कदाचित 10 वर्षात दिसेल. कुठे ना कुठे ती व्हॅल्युएशनमध्ये ती कॅप्चर होते. कारण का जर जी कुठला बिझनेस असेल, जर त्याचं आयुष्य जर 5 वर्षाच्या वरती दिसत नाहीये तितकं चांगलं किंवा 10 वर्षाचं, तर त्याची व्हॅल्युएशन कमी होत कमी होणार. बरोबर. तर जर हे एन्व्हायरमेंटली तुम्ही जर कंप्लायंट असाल तरच मग तुम्ही पुढे राहू शकता. त्याच्यासाठी ही एन्व्हायरमेंटवरती लक्ष देणं जरुरी आहे, सोशलवरती सुद्धा लक्ष देणं जरुरी आहे आणि गव्हर्नन्सवरती सुद्धा लक्ष देणं. कोणकोणत्या कंपन्या तुमच्या ECGS मध्ये येत नाहीत, कोणाला अवॉइड करतो? तो जसं आम्ही जी ESG सेक्टर मॅनेज करतो त्याच्या काही 4 महत्त्वाच्या सेक्टर आहेत जे आम्ही त्याच्यात वगळून घेतो. एक म्हणजे तंबाखू, टोबॅको कंपनी, सिगरेट कंपनी. ओके. दुसरी अल्कोहोल, दारूच्या कंपनी. तिसरी जे कॉन्ट्रोवर्शियल वेपन, जे काही हत्यारं असतील ज्याच्यात जे डॅमेज वगैरे जास्त असतात, कॉन्ट्रोवर्शियल आहेत, ते आम्ही अवॉइड करतो. चौथं म्हणजे गॅम्बलिंग. ओके. तर ह्या सेक्टर्सना वगळून बाकी सेक्टर्समध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतो. पण ज्यावेळी आम्ही ज्या बाकीच्या सेक्टर्समध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो आहोत तर त्याच्यात हे जे त्यांचे प्रत्येक कंपन्या जे ESG वरती त्यांचं किती लक्ष आहे, पर्यावरणावरती, समाजावरती, गव्हर्नन्सवरती कितपत लक्ष आहे, त्याच्यावरती आमची स्टडी असते. एक आहे की काही इंडिपेंडंट रेटिंग प्रोव्हायडर्स असतात, जसं आता क्रिसिल आहे. क्रिसिल काय करतं की एक इंडिपेंडंट बॉडी आहे जी डेट पेपरना रेटिंग देते. बरोबर. तसंच एक ESG साठी सुद्धा सेबीची एक फ्रेमवर्क आहे, जिकडे काही ESG रेटिंग प्रोव्हायडर्स म्हणून म्हणतात, जे रेटिंग प्रोव्हाइड करतात कंपन्यांनी. ते त्यांच्या प्रत्येक कंपन्यांची ते अनालिसिस प्रत्येक करतात की किती त्यांच्या ऑपरेशन्समधून किती कार्बन निर्माण होतोय, ते कमी करतायत की नाही, ते काय स्टेप्स घेत आहेत की ज्याच्यामुळे ते कार्बनवरचं एमिशन कमी होत जात आहे किंवा सोसायटीवरचा इम्पॅक्ट आहे तो पॉझिटिव्ह होतोय, की गव्हर्नन्स स्टँडर्ड मेंटेन केले जात आहेत की नाही. ह्या सगळ्यांची स्टडी हे रेटिंग प्रोव्हायडर्स करतात. आम्ही त्यांचा सुद्धा हेल्प घेतो त्यांची रेटिंग्सची. आणि त्या प्रकारे त्यांचा एक स्कोरिंग असते, जी चांगली स्कोरिंग असतात कंपन्या त्याच्यातच इन्व्हेस्ट करतो. आता जर तुम्ही की ह्याचा इन्व्हेस्टरला काय फायदा आहे ESG, एक तर ऑफकोर्स की तुम्ही एक रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग म्हणून एका कंपनीत इन्व्हेस्टर आहात. म्हणजे जर तुम्ही समजा एका ESG फंड मध्ये इन्व्हेस्टर आहात म्हणजे तुम्ही एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहात, तर तुम्ही जबाबदारी थोडी एक्सेप्ट करताय. त्याबरोबर ह्या कंपन्यांना सस्टेन करण्यासाठी, जसं मी म्हणालो की जर या गोष्टींकडे लक्ष दिलं, एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स, तरच कंपनी जास्त लांबवर जाऊ शकते, त्यांचं आयुष्य जास्त लांबवर जाऊ शकतं. तर ते इन्व्हेस्टरसाठी सुद्धा ते लॉंग टर्मसाठी तो गरजेचं आहे. आणि भविष्यात कदाचित ह्या सगळ्या कंपन्या जे कार्बन निर्माण करतात किंवा जे काही एन्व्हायरमेंटला डॅमेज करतात त्यांचं भविष्य डाऊन द लाईन 5-10 वर्षांनी नाही आहे. बरोबर. सो तिकडं न गेलेलं असतं बेटर. जर जसं मी उदाहरण निगेटिव्ह साईडला दिलं, समजा एखादी कंपनी आहे जिची एका प्लांटमधून जास्त वेस्टेज होतोय किंवा त्याच्यातून समजा की आजूबाजूच्या लोकांना धोका निर्माण होतोय, कारण का समजा काही केमिकल्स किंवा काही वेस्ट केले जात आहेत, तर कुठे ना कुठे त्याला एकदा बंदी येईल, कुठे ना कुठे गव्हर्नमेंटची ऍक्शन येईल किंवा रेग्युलेटरची ऍक्शन येईल किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डची ऍक्शन येईल. मग तसं काय झालं तर ती बिझनेस थांबते ना, मग ते तुम्ही तुमचा धंदा तुम्ही गमावला. आणि आपण असे की बरेचशी उदाहरण पाहिलेली आहेत की कुठे ना कुठे काही डॅमेज झालं, प्लांट बंद झालं, त्याचा धंदा हातातून निघून गेला, स्टॉक प्राइसवरती परिणाम झालाय. म्हणून ह्याचा कुठे ना कुठे स्टॉक मार्केटवर सुद्धा आणि व्हॅल्युएशनवरती सुद्धा फरक पडतोच. म्हणून फक्त हे जबाबदार सिटीजन होणं तिथपर्यंत मर्यादित नाही, तर एक ॲज अन इन्व्हेस्टर सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्या लोकांना जाणून घ्यायचं आहे की बुवा आता हे झालं, हे थेमॅटिकल फंड आहे, ही तुमची थीम आहे, हे फार बेस्ट आहे, किंवा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क याच्यावरती आपण बोललो. तुम्ही 2 होड्यांचं खूप अप्रतिम एक्झाम्पल दिलं, ज्याच्यामुळं मला सुद्धा खूप छान वाटलं की यार ही तर म्हणजे रिस्क नाही आहे, हे तर सर्टन्टी आहे. ज्या नावेला होलंय ती बुडणार ही सर्टन्टी आहे. म्हणजे 3%, 5%, 10% रिटर्न देणारे जी लोक आहेत हे निश्चित बुडणार आहेत, हे सर्टन झालं. ती रिस्क नाहीये, कॅल्क्युलेट रिस्क तर लांबचीच गोष्ट. रिस्क कुठे आहे की जिथं लिगलायझेशन आहे, सगळंच काय आहे, आणि त्याच्यानंतर मार्केटच्या व्होलॅटिलिटीमध्ये कमी जास्त पैसे होऊ शकतात. म्हणजे समुद्रावर नाव चालली वर खाली होऊ शकते. कदाचित काही वेळेला पाणी पण थोडंसं आतमध्ये येईल, पण बुडणार
असं नाहीच आहे. 99% ऑफ टाइम बोट जिथं जायला निघाली तिथं ती पोहोचू शकते. बरोबर. एखाद्या वेळेलाच वादळात अडकून जाऊ शकते. बरोबर. सेम थिंग की जे मार्केटचं पण आहे आपलं किंवा म्युच्युअल फंडचं आहे, की तुम्ही जर लॉंग टर्म मध्ये बसलात तर 99% तुम्ही जे टार्गेट घेऊन आलात ते पूर्ण होईल. बिलकुल असं म्हणू शकतो. बिलकुल. म्हणजे तुम्ही अगदी बरोबर म्हणा की आपल्याला हे बघा की काय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्ही तुमची जी अपेक्षा रिटर्न आहे ती मिळू शकते की नाही, आणि जितका लॉंग टर्म राहाल तितकी ती प्रोबॅबिलिटी वाढत चालते. म्हणजे जर समजा तुमचा जर दृष्टिक्षेप थोडा छोटा असेल, समजा 1 वर्षाचा असेल, तर ते रिस्क फॅक्टर बऱ्याच होऊ शकतात. पण जर तुम्ही जास्त काळासाठी राहिला, दीर्घ काळासाठी राहिला, तर ती रिस्क कमी होत जाते. आणि आपण पाहिलं जसं मार्केटमध्ये एक सोपी एक्सरसाइज आहे की आहे ना, तुम्ही 1 वर्षाचा डेली चार्ट काढा आणि 15 वर्षाचा किंवा 20 वर्षाचा मंथली चार्ट काढा, तर तुम्हाला दिसेल डेली चार्ट वरती असं बराच वर चढतो. जर 15 वर्षाचा तर ती थोडी स्मूथ वाटते लाईन, बरोबर. त्याच्यात सुद्धा वर खाली झालेत पण जरा स्मूथ झाले. तर जर आपण असंच इन्व्हेस्टर्सनी सुद्धा हे गुंतवणूकदारांनी कळून घेतलं की आपण जितका लांब आपण टाइम होरायझन ठेवू तितका आपल्याला फायदा आहे, तितका धोका कमी होतो. तुम्ही विचारलेलं मला की ॲज अन इन्व्हेस्टर तुम्ही काय करू शकता की रिस्क, ॲज अन अनालिस्ट तुम्ही काय करू शकता की रिस्क कमी होऊ शकते, ते सांगितलं. पण ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही काय करू शकता की रिस्क कमी होऊ शकते, तर हे आहे की तुम्ही एक थोडं लॉंग टर्म ठेवा, पेशन्स ठेवा. ओके. आणि त्याचा फायदा आम्ही बघून आलो की हा राहील. आता हा प्रश्न की समजा लॉंग टर्म मध्ये रिटर्न बनत राहतील ह्याची काय गॅरंटी आहे, तर गॅरंटी तशी नसते, बरोबर. जर आपण बघितलं जपानचं मार्केट बऱ्याच वर्ष रिटर्न बनली नाही, 20 वर्ष नाही बनले. चायनाचं सुद्धा मार्केट मागचे काही 5-10 वर्ष रिटर्न बनली नाही. पण हाच धोका भारताला आहे का, तर नाही. कारण का जर आपण त्याची थोडा अभ्यास केला तर असं दिसून येईल की जपानचे रिटर्न कधी कमी झाले किंवा चायनाचे रिटर्न कमी झाले, कारण का त्यांना त्यांची जी अर्थव्यवस्थेला वाढण्यासाठी जी स्कोप कमी होत चालली. कुठे ना कुठे त्यांची जी पॉप्युलेशन आहे ती ओल्ड होत चालली. जी भारताची पॉप्युलेशन आहे अजूनही जी मीडियन एज म्हणतात की ती अजूनही 29ला आहे आणि ती अजूनही वर जाऊ शकते. आपली जी वर्किंग पॉप्युलेशन आहे ती 90च्या दशकात काहीतरी 55% होती, आता आपण 60%वर, आणि ती कदाचित अजून 2030-35 पर्यंत ती 65%-66% पर्यंत जाईल. तर वर्किंग पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय असतं की आपली स्पेंडिंग पॉवर वाढते, की आपली कन्झम्पशन वाढते, आणि त्यासोबत काय की अपग्रेड्स होत चालतात, प्रीमियम हँड्स होतं, तर मार्केट एक्सपांड होतं. मार्केट एक्सपांड झालं, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी वाढल्या. त्यासोबत काय की आपण एक पॉलिटिकल स्टेबिलिटी सुद्धा आहे, ठीक आहे आपल्या इकडे. जरी आपण म्हटले की सरकार 5 वर्षाने बदलत चालले, पण 5 वर्षात ते चांगले आपण पाहिले की म्हणजे मागचे 30 वर्षाचं उदाहरण देईल, कदाचित 4-5 वर्ष गेली असतील की जिकडे अस्थिरता राहिली आहे, पण जास्त करून तर स्टेबल सरकार, कुठली पण सरकार असो, कुठल्या पण पार्टीची असो, ते राहिली आणि ती आपली ग्रोथ स्टोरी मेंटेन राहिली आहे. तर ही आपण जी 91 पासून जी लिबरलायझेशन चालू केलेली ती आपण मेंटेन राहिली आहे आणि त्याचा फायदा होत चाललाय. त्यासोबत आपल्याला शॉर्ट टर्म तर नाही पण 5-10 वर्षाच्या होरायझनने आपण हे सुद्धा पाहिलं की थोडंसं चायनाकडचा जो बिझनेस, जे इतकी मागची कदाचित 20-25 वर्ष जे वेस्टर्न कंट्रीज होते जे चायनाला फॅक्टरी म्हणून बघत होते, फक्त चायनाला बघत होते, पण त्यांना आता कळून आलं की फक्त एका देशावर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. त्याच्यामुळे दुसरे तुम्ही पर्याय शोधतायत. त्याच्या भारतातला पर्याय आम्हाला चांगला भेटतो, कारण का हेच की यंग पॉप्युलेशन आहे, तुमची पॉलिटिकल स्टेबिलेशन आहे. तर त्याच्यामुळे जे भारतातल्या कंपन्यांना जो त्यांचा धंदा वाढवण्याचा स्कोप मिळतोय तो वाढत चालला. आणि ही तुम्ही जर विचारलं की किती वर्षाचा, तर किती वर्षाचा नाही, दशकांचा काळ, तर त्याच्यात हा आपल्याला पुढचे मला वाटतं 2 दशक 3 दशक तर आपण ह्याच्यात काढू शकतो आरामात ग्रोथ मध्ये. तर आपण विकसित भारत म्हणतो 2047 मध्ये, हे फक्त ब्रीद वाक्य म्हणून नाही, तर कुठे ना कुठे त्याच्या मागे सुद्धा काही ना काही स्टोरी नक्की आहे. आणि त्याचा जसं थोडा वर खाली होत राहील, कदाचित थोड्या इलेक्शनच्या आजूबाजूला कधी पार्टी पलटली, पॉलिसी थोड्याशा मागे पुढे होऊ शकतात. हे सगळं काही फॅक्टर्स ध्यानात ठेवावी लागतील. पण ती आपण लॉंग जर्नी पाहिली तर आपण तिकडे इन शॉर्ट इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी
रिस्क नाहीये जर त्यांनी 2047 पाहिलं तर. म्हणजे जर त्यांनी आतापासून इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी केली तर तू म्हणताय 2 ते 3 दशकं ग्रोथ स्टोरी कंटिन्यू राहील. आणि जी परिस्थिती मागचे जापानने रिटर्न नाही दिले की किंवा चायना देत नाहीये तो स्कोप त्यानंतर कमी होण्याचे चान्सेस आहेत भारतामध्ये. म्हणजे इन्व्हेस्टरनी निर्धास्तपणे पुढचे 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट करू शकतात. लॉंग टर्मला काही अडचण नाहीये. ग्रोथ स्टोरीज बरकरार राहील. आणि ह्याच्यात मी फक्त अजून एक गोष्ट महत्वाची इम्पॉर्टंट आहे की आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आहोत, त्याच्यात स्कोप आहे रिटर्नचा, ते बरोबर आहे. पण हे सुद्धा ध्यानात ठेवण्याचं की आपलं स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग किंवा इक्विटी मार्केटची इन्व्हेस्टिंग रिटर्न घेण्याचा एक सगळ्यात बेस्ट उपाय आहे. पण हा कुठे ना कुठे ऍसेट ॲलोकेशनचा भाग आहे. तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. का ऍसेट ॲलोकेशन म्हणजे काय, कोणाची जी काही जमापुंजी आहे ती कुठे सगळेच्या सगळे स्टॉक मार्केटमध्ये नाही टाकायचे, सगळेच्या सगळे इक्विटीमध्ये नाही टाकायचे. इक्विटीमध्ये कदाचित तो भाग जास्त ठेवावा लागेल, कारण का जर तुम्हाला रिटर्न जमायचं आहे तर तिकडेच मिळेल. पण कुठे ना कुठे थोडीशी डायव्हर्सिफिकेशन सुद्धा गरजेची असतेच की बॉन्ड मध्ये टाकलं. डायव्हर्सिफिकेशन वयावरती डिपेंड असलं पाहिजे, गोलवरती डिपेंड असलं पाहिजे, कशावरती असलं पाहिजे? माझ्या मते तरी दोन्ही. कारण का वयाच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही ज्यावेळी नोकरी धंद्याला नवीन सुरुवात केली आहे तर तुम्ही तितका जास्त धोका पत्करू शकता. जसं की तुम्ही रिटायरमेंटच्या जवळपास केला तर थोडा तो रिस्क कमी करावा लागतो. तर ही डायव्हर्सिफिकेशन किंवा ॲसेट ॲलोकेशन ज्याला आपण म्हणतो आहोत ही ह्याच्यासाठी गरजेचं आहे का कुठे ना कुठे एखादा मार्केट कधी चांगला करू शकतो, कधी काय चुकीचं होतं. आता समजा कोविडचा काळ होता, आपण लकीली तो क्रॉस केला, कारण कुठे ना कुठे आपण 100 वर्षातून एकदा कधीतरी येते राईट. आणि आपलं आयुष्य 100च्या खालीच असेल, पण आपण हा काळ पाहिला आणि कुठे ना कुठे आपले मेडिकल सायन्समुळे आपण लगेच वॅक्सिन काढू शकलो. जर ह्याच वॅक्सिन ला काढायला समजा जास्त वर्ष गेली असती तर कदाचित मार्केटमध्ये लोक आता जसं आपण तसं दिसली नसती. आणि त्याच वेळी आपले कुठले गोल्स असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील, समजा कोणाला 2020 मध्येच कुठे ऍडमिशन घ्यायची होती किंवा कोण 2020 मध्येच रिटायरमेंट घ्यायचं होतं, त्यावेळी मार्केट खाली आहे, व्हॅल्युएशन खाली आहे, तर त्यावेळी तुम्ही बघू शकेल की एका डिफिकल्ट सिच्युएशन, कदाचित 8-10 वर्ष कमवलेलं सगळं प्रॉफिट खाली होतं, त्यावेळी खाली होतं. तर ते टायमिंग कधी केव्हा पण मॅच होणं शक्य नाही. त्याच्यामुळे थोडं डायव्हर्सिफिकेशन असणं जरुरी आहे. आणि जसं की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टेड आहात, हे धोके येत राहतील, पण जसे धोके असतील त्याच्यासमोर तुम्हाला रिटर्न सुद्धा परतावे सुद्धा भेटतील. म्हणजे इथून पुढचे 25-30 वर्ष जे तुम्ही 3 डेकेड म्हणताय याच्यामध्ये जर मार्केट पडलं आणि माझं जर लॉंग टर्मचा व्ह्यू आहे तर ती बाईंग अपॉर्च्युनिटीज म्हणायची. हो, आम्ही तर हेच म्हणतो की जर करेक्शन आहे सध्याच्या टाइमात त्याला एक संधी म्हणूनच पाहावं. कारण ठीक आहे, कधी कधी व्हॅल्युएशन जास्त वर खाली होतात, कुठे काही घडामोडी होतात, जगात होतात किंवा भारतात होतात, आणि त्यामुळे ते व्हॅल्युएशन खाली येतात. आता आपण जो मागचे 2-3 महिने पाहिले ते तेच आहे की कुठे ना कुठे 3 महिन्याआधी 6 महिन्याआधी व्हॅल्युएशन जरा जास्तच होता. थोडाफार आम्ही सुद्धा बोलतो की थोडं सावध राहणं जरुरी आहे, कारण का व्हॅल्युएशन जरा जास्त, सगळं काय चांगलं वाटत होतं ना की भारताची अर्थव्यवस्था जोरात चालली आहे, कॉर्पोरेट अर्निंग जोरात चालली आहे, कुठे ना कुठे ते थोडासा तिकडे मंदगती आली, त्याबरोबर व्हॅल्युएशन घसरलं. कुठे ना कुठे US मध्ये ट्रम्पची निवडणूक मध्ये ते जिंकून आले आणि तिकडे पैसा परत गेला थोडा वेळ. तर हे थोडंफार मार्केटमध्ये वर खाली होत राहणार. तर त्याच्यासाठी ह्या इन्व्हेस्टमेंटचा जो फेज आहे, हे करेक्शन्स जे होतात त्याला थोडा संधी म्हणूनच पहा. कारण की जसं मला लॉंग टर्म स्टोरी आहे, 20 वर्षाची स्टोरी, 30 वर्षाची स्टोरी अजूनही शाबूत आहे. त्याच्यासाठी हीच संधी आहे, ज्यावेळी मार्केट खाली येते त्यावेळी आपण इन्व्हेस्ट करतो. डोनाल्ड ट्रम्पचं नाव काढलं तुम्ही आता, तर ECG आणि ESG आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध कॉन्ट्रोवर्शियल तर राहणार नाही? ह्याच्यात ESGच्या मार्गे वळलं, कारण त्यांना त्याच्याशिवाय अर्निंग नाही, कारण ते वेपन्सवरतीच अमेरिकेचं बऱ्यापैकी चालतंय. नाही, ते एक आहे, पण त्याच्याबरोबर ESGला त्याचा ESG हा एक मोठा कन्सेप्ट झाला, पण त्यातल्या त्यात काही सेक्टर्सना फायदा सुद्धा होऊ शकतो. ओके, जरी ते एन्व्हायरमेंटकडे जास्त
महत्व देत नसतील आधीच्या ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांनी जी काही स्टेटमेंट्स केले त्याच्यात हे दिसून येत आहे की त्यांना बिझनेस जास्त इम्पॉर्टंट आहे कम्पेअर्ड टू एन्व्हायरमेंट. ठीक आहे, काही पण कुठे ना कुठे ते दुर्लक्ष पूर्णपणे तर नाही करत आहेत. ओके, त्यांचे कदाचित ते स्टेटमेंट कदाचित तसे वाटत असतील पण ते दुर्लक्ष करत नाही आहेत. कुठे ना कुठे त्यांना वाटतंय की अमेरिकेची थोडीशी सेल्फ सफिशियन्सी वाढवायला हवी. ओके, तर त्याच्यामुळे कदाचित समजा ते म्हणतील की तुम्ही हवं तर ऑइलवरती जास्त इन्व्हेस्ट करा, फॉसिल फ्युलवरती जास्त इन्व्हेस्ट करा, तर हे सगळं करत राहतील. कुठे ना कुठे काही अपॉर्च्युनिटी मिळतात. समजा मी म्हटलं की कुठली अमेरिकेची कंपनी आता एनर्जीसाठी इन्व्हेस्ट करते आहे, ते क्लीन एनर्जीचं लक्ष त्यांच्या सुद्धा ध्यानात असतील, कारण का ते ज्यावेळी गुंतवणूक करतायत ते 5 वर्ष डोनाल्ड ट्रम्पची नाही किंवा 4 वर्ष डोनाल्ड ट्रम्पची नाही बघतायत. ते इन्व्हेस्ट करतायत 20 वर्षासाठी, 40 वर्षासाठी, 50 वर्षासाठी. तर ते कंपन्या सुद्धा काही दुर्लक्ष नाही करत आहेत या गोष्टींवर. तर ते जर इन्व्हेस्टमेंट होत असेल, ही एक स्टेज आली असेल, कुठे ना कुठे तरी त्या कंपन्यांना फायदा होतो आणि ESGचा फॅक्टर अजूनही ध्यानात असतात. आणि खास करून एवढा काही विशेष फरक नाही पडला. एवढा काही विशेष फरक नाही. खास करून जे युरोपीय देश आहेत तिकडे हा कन्सेप्ट जरा जास्त महत्वाने बघतात. ओके, एन्व्हायरमेंटकडे आणि सामाजिक घटकांकडे सुद्धा. ठीक आहे, तर मला वाटतं की ESGची जो पैलू आहे अजूनही त्याला महत्व आहे. कदाचित तो थोडा मागे राहिला ज्यावेळी रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं, त्यावेळी थोडासा मागे राहिला. का? कारण का ज्यावेळी ESGचा जो जोर पकडला होता तिकडे काय होत होतं की फॉसिल फ्यूल कसे कमी करता येईल, त्याच्यामुळे जे ऑइलवरती थोडं लक्ष कमी करून रिन्युएबल्सवरती जास्त करत होते. पण ज्यावेळी रशिया युक्रेन झाला आणि जे युरोपीय देशांना रशियावर गॅस मिळत होता किंवा ऑइल मिळत होतं ते त्यांना बंद झालं, तर आता ते युरोपीय देशांना सुद्धा वाटलं की अरे बाबा आपल्याला सुद्धा आता ऑइलमध्ये आपण जी इतकी वर्ष नाही इन्व्हेस्ट केली, गुंतवणूक तिकडे करणं गरजेचं झालंय. आपण डिफेन्सवरती इन्व्हेस्ट नाही करत, आता डिफेन्सवरती इन्व्हेस्ट करणं जरुरी झालंय. तर थोडंसं ते ESG फॅक्टर मागे गेलं, पण हे मला वाटतं आता हे नॉर्मलाइज झालंय. लास्ट क्वेश्चन, तुम्ही हे जे BMV नावाची जे रिसर्च साठी वापरता, हे सगळ्या स्कीमसाठी वापरता? हो, कारण का ही आपली फंड हाऊसच्या लेवलला फिलॉसॉफी आहे. ओके, ठीक आहे. तर हा आमचा एक अप्रोच किंवा फिलॉसॉफी म्हणू शकतो, प्रोसेसमध्येच आलेला आहे की बिझनेस मॅनेजमेंट व्हॅल्युएशन हे फॅक्टर बघून आपण कुठल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मग त्यानंतर जो फंड मॅनेजर आहे तो त्यातून निवडेल की काय त्या स्ट्रॅटेजी. कारण जर एखादा फंड मॅनेजर लार्ज कॅप फंड बघतोय, एखादा मल्टी कॅप बघतोय, एखादा थीमॅटिक बघतोय, तर आम्ही जे स्टॉक्स निवडले आहेत आणि आमचा जो रिसर्च कव्हरेज आहे 500च्या वर स्टॉक आम्ही बघतो, त्यातून आपल्याला शेवटी 40 स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे किंवा 60 स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे किंवा अगदी फोकस असेल तर समजा 30 स्टॉकचा बनवायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 80-90 स्टॉकचा बनवाल, त्याच्यापेक्षा अधिक जास्त नाही जात. पण हे जे आपण स्टॉक त्याच्यात कुठल्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये फिट होत आहे, त्या मॅन्डेटमध्ये फिट होत आहे, किंवा आता लार्ज कॅप म्हटलं की त्याच्यात लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी, आपली मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये आपली किती रेशिओ असायला. तर हे सगळं फंड मॅनेजर त्यातून स्टॉक निवडेल. आणि पण त्याच्यासाठी जो BMV करून जे आम्ही स्टॉक्स निवडले आहेत त्यातून त्यांना जो सूट होत असेल त्याच्यातून ते निवडतील. BMV शिवाय कोटक म्युच्युअल फंडच का इन्व्हेस्टरसाठी? श्योर. एक BMV सोबत अजून एक पॉइंट आम्ही घेतो, अजून एक शॉर्ट फॉर्म सांगतोय, GARP, ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस. आता काही फंड आणि मी फक्त डोमेस्टिक म्युच्युअल फंडची गोष्ट नाही करत आहे, जे ग्लोबली सगळ्या फंड्स आहेत त्यांचे काही ना काही फिलॉसॉफी असते कुठे इन्व्हेस्ट करतात. काही फंड असतात जे म्हणतात की आपण ग्रोथवरती जास्त फोकस करतो, काही असतात जे म्हणतात आम्ही व्हॅल्यूवरती जास्त फोकस करतो. ग्रोथवरती जास्त फोकस म्हणजे काय की तुम्ही जास्त व्हॅल्युएशनला सुद्धा तुम्ही चांगल्या ग्रोथ वाटतं तुम्ही घेऊ शकता. त्याच्या कदाचित तुमची व्हॉलॅटिलिटी जास्त खाली होऊ शकते. ग्रोथ कधी स्लो झाली तर व्हॅल्युएशन घसरते, तर व्हॉलॅटिलिटी होऊ शकते. व्हॅल्यूमध्ये काय की चांगलं समजा रिटर्न चांगला मिळू शकतो, त्याच्यासाठी जास्त पेशन्स हवा. तर थोडंसं कदाचित ते हा, तर आमचा जो
मेथड आहे तो त्याचा दोघांमधला मिश्रण घेऊन चालतो की ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस. सो Both are focusing both. म्हणजे काय व्हॉलॅटिलिटी सुद्धा थोडी कमी राहील आणि टेस्टिंग म्हणजे जे आपण टाइमचा जो पेशन्स हवाय तो सुद्धा थोडासा कमी करता येईल. म्हणून ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस ही आमची थोडी तशी फिलॉसॉफी राहिली आहे. आणि त्यासोबत आमचा जो ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही बघितला कोटक म्युच्युअल फंडाचा तर आमचं लक्ष हेच आहे की आपण कुठे कन्सिस्टंट राहू. असं नाही की आपण टॉप रँकिंगला राहिलो 1 वर्ष आणि 2 वर्ष मग मागे राहिलो, तसं नाही. तर आपल्याला जे बेंचमार्क आहे बेंचमार्कपेक्षा चांगलं रिटर्न घ्यायचं आहे, बेंचमार्कपेक्षा चांगलं रिटर्न घ्यायचं आहे आणि कन्सिस्टंटली. तर हाच आमचा प्रयत्न असतो. आणि देवाच्या कृपेने आम्ही मागची 25 वर्ष हे करत राहिलो आहोत आणि हीच फिलॉसॉफी पुढे सुद्धा राहील. आणि हे फक्त कोटक म्युच्युअल फंड नाही तर कोटक ग्रुपमधूनच ही फिलॉसॉफी आहे की आपली जरा रिस्ककडे जरा जास्त ध्यान देतो. कारण का आणि ही फिलॉसॉफी श्री उदय कोटक आणि त्यांची टीम आणि तिकडून ती आलेली आहे की कुठे ना कुठे रिस्कवरती, कारण का ज्यावेळी आपले गुंतवणूकदार त्यांची समपुंजी आपल्याकडे देत आहे तर काही एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा होते की त्यांच्या पैशाचे जास्त त्यांच्या पैशाचे खेळ नाही व्हायला हवं आणि तिकडे आपल्याला त्यांच्यासाठी ज्या रिटर्न्सची अपेक्षा आहे ती सुद्धा त्यांना परत करता यावी. तर त्याच्यासाठी मी म्हणेन की थोडासा ही आमची फिलॉसॉफी राहील की थोडी कन्सिस्टन्सीवरती जास्त लक्ष आहे आणि त्याच्यात आपल्याला रिटर्न्स इन्व्हेस्टरना जी अपेक्षा ती मिळवून द्यावी. फंटास्टिक. मित्रांनो, ह्या गप्पा अशा सुरू ठेवाव्या असं वाटत, कारण जेवढं नॉलेज ॲनालिसिस्टकडं किंवा फंड मॅनेजरकडं आहे मार्केटबद्दलचं कितीही दिलं तरी ते काही आपल्याला वाटत नाही की बाबा ग्लास भरला आहे, पण थांबणं कुठेतरी गरजेचं असतं. तर मित्रांनो, तुम्ही हा जो काही इंटरव्ह्यू ऐकला याच्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला भावल्या किंवा तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी महत्त्वाच्या वाटत आहेत त्या खाली चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं की कोणत्या एक्सपर्टशी तुम्हाला बोलायचं आहे किंवा कोणत्या सेगमेंटचा एक्सपर्ट आम्ही इथं डिस्कशनला एक्सपर्ट टॉकवरती घेऊन यावा, नक्की मला चॅट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. सर, तुम्ही इथं आलात आणि एवढा अमूल्य वेळ दिलात आणि अमूल्य ज्ञान दिलं वेल्थ क्रिएशनसाठी, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बरं वाटलं तुमच्या हे